श्री गुरुदेव दत्त. श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या हरिपाठाच्या अभंगावर आपलं प्रवचन सुरू आहे. आजचा हा 28वा अभंग. अभंग हरिपाठ असती 28. रचिले विश्वासे ज्ञानदेव. तेव्हा त्यांचा या अभंगाने त्यांची समाप्ती तर पूर्णत्व होईल या त्यांच्या ज्ञानेश्वर महाराजांच्या या हरिपाठाच्या अभंगांचं आणि आपलं त्याच्यावरच्या निरूपणाचं. त्याच्यानंतर पुढे आहेच अभंग हरिपाठ असती 28. अभंग हरिपाठ असती 28. रचिले विश्वासे ज्ञान देवे. रचिले विश्वासे ज्ञान देवे. नित्य पाठ करी इंद्रायणी तीरी. नित्य पाठ करी इंद्रायणी तीरी. होय अधिकारी सर्वथा तो. होय अधिकारी सर्वथा तो. असावे एकाग्री स्वस्थ चित्त मन. असावे एकाग्री स्वस्थ चित्त मन. उल्हासे करून स्मरण जीवी. उल्हासे करून स्मरण जीवी. अंतकाळी तैसा संकटाचे वेळी. अंतकाळी तैसा संकटाचे वेळी. हरी त्या सांभाळी अंतर्बाह्य. हरी त्या सांभाळी अंतर्बाह्य. संत सज्जनांनी घेतली प्रचिती. संत सज्जनांनी घेतली प्रचिती. आळशी मंदमती केवीत रे. आळशी मंदमती केवीत रे. श्री गुरु निवृत्ती वचन प्रेमळ. श्री गुरु निवृत्ती वचन प्रेमळ. कुशला तात्काळ ज्ञानदेव. कुशला तात्काळ ज्ञानदेव. तेव्हा ज्ञानेश्वर महाराज म्हणतात या अभंगात अभंग हरिपाठ असती 28. रचिले विश्वासे ज्ञान देवे. श्री ज्ञानेश्वर महाराजांनी आत्मश्रद्धेने रचलेले, आमच्या महाराजांनी हा शब्द वापरले, आत्मश्रद्धा. त्यांनी रचलेले आणि श्री गुरु कृपेने त्यांच्या हृदयातून प्रगट झालेले असे हे हरिपाठाचे 28 अभंग आहेत. तेव्हा म्हणले आत्मश्रद्धा म्हणजे काय आणि सद्गुरु कृपा. आत्मश्रद्धा आणि सद्गुरु कृपा हे दोन असल्यानंतरच अनुभव येतो. आत्मश्रद्धा पाहिजे आणि दुसरं सद्गुरु कृपा पाहिजे. या दोन्हीचं मिलन जेव्हा होतं तेव्हा हृदयामधून हे प्रगट होतं. हे हृदयामधून प्रगट होतं. सर्वसामान्य मनुष्य किती बुद्धिमान असला तर त्याच्या बुद्धीतून ज्ञान प्रगट होतं. त्याच्या बुद्धीतून तर्क प्रगट होतात. ते तर्काचं ज्ञान आहे. परंतु संत सत्पुरुषांच्या बुद्धीतून प्रगट होत नाही. त्यांच्या हृदयातून प्रगट होतं. त्यांच्या हृदयामधून परमात्मा बोलतो आणि म्हणून ते खरं ज्ञान आहे म्हणा. म्हणून ज्ञानाचे दोन प्रकार आहेत. एक बुद्धीकडून प्राप्त होणारं ज्ञान
आणि दुसरं अंतःकरणातून, हृदयातून, म्हणजे आत्म्याकडून प्राप्त होणारं ज्ञान. कारण आत्मा हा ज्ञान स्वरूप आहे आणि बुद्धीकडून प्राप्त होणाऱ्या ज्ञानाला बौद्धिक ज्ञान असं म्हणतात. म्हणून म्हणतात बौद्धिक, बौद्धिक काय म्हणजे बुद्धीकडून आलेलं ज्ञान. काहीतरी वाचलाय, काहीतरी संस्कार झाले आहे, काहीतरी थोडा विचार केलाय आणि बुद्धीचे तर्क लढवले आहेत, त्याला बौद्धिक ज्ञान असं म्हणतात. त्याला तर्क लढवून झालेलं ज्ञान असं. आणि आत्म्याकडून प्राप्त झालेलं ज्ञान हे त्या त्या ज्ञानाला स्फुरलेलं ज्ञान असं म्हणतात. आत्मा स्फुरतो, सॉंग ऑफ द सोल, म्हणजे आत्म्याचं गायन, आत्मा गायन करतो. आणि म्हणून बौद्धिक ज्ञान हे अल्पज्ञान असतं. मनुष्याचं शरीर किती, त्याची बुद्धी केवढी छोटी, त्याची आकलन शक्ती किती, त्याची तर्कशक्ती किती, आणि हे ब्रह्मांड किती मोठं आहे म्हणा. परमात्मा केवढा मोठा आहे. म्हणून बुद्धीनी त्या परमात्म्याला जाणता येतच नाही. मग न तत्र बुद्धी गच्छती, हे अल्पज्ञान आहे. बुद्धीचं ज्ञान हे अत्यंत अल्प आहे आणि त्याला अनेक मर्यादा असतात. बुद्धीच्या ज्ञानाला अनेक मर्यादा असतात आणि ते परावलंबी आहे. बुद्धीचं ज्ञान आहे ना परावलंबी आहे. परावलंबी म्हणजे कुठलं तरी पुस्तक वाचलं असेल, कुठलं तरी भाषण ऐकलं असेल, कुठला तरी प्रसंग घडला असेल, हे त्याच्यातून झालेलं ज्ञान म्हणजे परावलंबी आहे. जर कुठलं पुस्तक वाचायला नाही मिळालं तर तो तसाच आहे, पण त्याला ज्ञान होणार नाही. बुद्धीचं सुद्धा, तर्काचं सुद्धा ज्ञान होणार म्हणजे परावलंबी ज्ञान आहे म्हणजे. आणि ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. स्वसंवेद्या, संवेदना म्हणजे ते ज्ञान, स्वतःच स्वतःला झालेलं ज्ञान. स्वतः म्हणजे आत्मा, आत्म्याचं आत्म्याच्या ठिकाणी झालेलं ज्ञान, याला स्वसंवेद्य ज्ञान म्हणतात. म्हणून त्यांनी जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा असं म्हणतात. ओम नमो जी आद्या, म्हणजे सुरुवातच आहे. ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या, वेदांनी प्रतिपादन केलं. जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. स्वसंवेद्य म्हणजे आत्म्याच्या ठिकाणी स्फुरलेलं ज्ञान हे स्वसंवेद्य ज्ञान असतं. म्हणजे स्वतःच्या ठिकाणी ते स्फुरतं आणि ते ज्ञान खरं आहे म्हणा. कारण त्या ज्ञानाला मर्यादा नाही आहे. ते ज्ञान स्वतंत्र आहे. कुठल्याही पुस्तकावर, ग्रंथावर अवलंबून ते ज्ञान नाही. प्रश्न विचाराने आणि उत्तर स्फुरून येतं असं हे ज्ञान आहे. म्हणून आम्हाला अनेक मोठमोठे बुद्धिवादी लोक भेटतात आणि मग आम्हाला प्रश्न विचारले की त्यांना आम्ही जे उत्तर स्फुरतं आम्हाला लक्षात नाही. आता प्रश्न यांनी विचारलाय तर उत्तर स्फुरणार आहे, कसं स्फुरणार आहे ते आम्ही बघत होतो आणि मग स्फुरतो. आणि मग ते उत्तर दिल्यानंतर ते आनंदित होतात, कारण ते बुद्धीच्या पलीकडे असतं. त्यांना आनंद का होतो आणि ते गप्प का होतात, त्यांच्याकडे काही परत प्रश्न का राहत नाही. तर त्यांना आनंद बुद्धीच्या पलीकडे आहे. न तत्र बुद्धी गच्छती. म्हणून दोन प्रकारचं हे ज्ञान आहे. आणि आत्म्याच्या ठिकाणी स्फुरलेलं ज्ञान हे असीमित असतं. कारण आत्मा हा अनंत आहे. ते ज्ञान अनंत आहे. आत्मा हा अनंत आहे म्हणून ज्ञान अनंत आहे. आत्मा हा सर्वज्ञ आहे म्हणून ते ज्ञान सर्व काही जाणते. आणि म्हणून त्याच्या ठिकाणी, आत्म्याच्या ठिकाणी स्फुरलेलं ज्ञान, आत्मज्ञानी व्यक्तीच्या ठिकाणी स्फुरलेलं ज्ञान हे अमर्याद असतं आणि ते सत्य असतं, अत्यंत सत्य असतं. सत्यम शिवम सुंदरम असं. आणि म्हणून आमच्या महाराणी आत्मश्रद्धा हा शब्द लिहिला की ज्ञानेश्वर महाराणी आत्मश्रद्धेनी हे अभंग लिहिले म्हणा. कुठली बुद्धीच्या ज्ञानाने लिहिले नाही, आत्मश्रद्धेने लिहिले. आत्म्यावर एवढी श्रद्धा की त्याच्या ठिकाणचं ज्ञान आपल्या ठिकाणी स्फुरून येईल, त्याला आत्मश्रद्धा असं. आत्मश्रद्धा या शब्दाने विश्वास किंवा विश्वास या शब्दाने ज्ञानेश्वर महाराज रचिले विश्वासे ज्ञान देवे असलेले, आणि त्याला आत्मश्रद्धा हा शब्द आमच्या महाराजांनी दिले.
तेव्हा या शब्दाने आत्म्याच्या ठिकाणी स्फुरलेल्या ज्ञानाचा उल्लेख ज्ञानदेवाने केलेला आहे. ही आत्मश्रद्धा जी आहे ना, ती सद्गुरूंच्या कृपा प्रसादानेच प्राप्त होते. आता कसं आम्हाला प्राप्त झालं काही सांगता येत नाही, पण जेव्हा लक्षात आलं की स्फुरलेलं आहे, अरे आपण काही विचार केलेला नाही, हे बुद्धीने आलेलं नाही, स्फुरलेलं आहे. आणि अनेक लोक चकित होत आहेत आपण जेव्हा बोलतो तेव्हा. हे जेव्हा कळलं तेव्हा महाराजांनी जे आम्हाला सांगितलं होतं ते म्हणाले, त्याचा आम्हाला प्रचिती आली, प्रचिती. आम्हाला असं वाटायचं महाराज कौतुक करतायत आपलं, पण नाही, सद्गुरू कौतुक करतात पण त्याच्यात सत्य असतं म्हणलं. उगाच असं कौतुक करत नाही, सत्य असतं. म्हणून ही आत्मश्रद्धा सद्गुरूंच्या कृपा प्रसादानेच प्राप्त होते. आणि सद्गुरूंची कृपा नसेल तर आत्म्याच्या ठिकाणी ज्ञान हे स्फुरणारच नाही. सद्गुरूंची कृपा नाही तर ज्ञान स्फुरणार नाही. आणि तो त्याला या बुद्धीच्या ज्ञानावर, परतंत्र ज्ञानावर अवलंबून राहावं लागेल. आणि ते कधी दगा देईल काय सांगता येत नाही. आणि म्हणून आम्ही जेव्हा पीएचडी केलं तेव्हा आम्ही जे लिहित होतो ते आमच्या जे गाईड होते त्यांना एवढं आवडायचं आम्हाला लक्षात नाही यायचं. आता आमच्या ठिकाणी जे अध्यात्मामध्ये जे स्फुरण आहे ते इतर कुठल्याही शास्त्रामध्ये तेच स्फुरण आहे. आम्ही कुठलंही शास्त्र घेतलं तर स्फुरण होणारच. आणि म्हणून तिथे आमच्या थिसिस मध्ये तसं झालं म्हणून. आणि म्हणून त्यांना खूप आश्चर्य वाटत आणि ते आमची वाट बघायचे. आणि आम्ही गेलो की ते खूप वाचायचे, वा वा छान, आणि सर्वांना सांगायचे. तेव्हा म्हणले याला स्वसंवेद्य ज्ञान असं म्हणतात. स्वसंवेद्य, स्वतःच्या आत्म्याच्या ठिकाणी स्फुरलेलं. आमच्या ठिकाणी आता हे ज्ञान स्फुरतं कसं. आम्ही त्या इफ्सार कॉलेजमध्ये होतो, डायरेक्टर होते, तिथे सुद्धा कॉन्फरन्सेस व्हायच्या. मग आम्हाला ते सांगायचे तुम्ही सुरुवात करा, तुमचं भाषण आधी सुरुवात. मग आमच्या भाषणाने आम्ही सुरुवात केली की सर्वांना आनंद व्हायचा. आणि तिथे बरेच बुद्धिवान लोक आलेले असायचे. ते म्हणायचे, नंतर आमचं भाषण झाल्यानंतर शेवटी संपल्यानंतर ते म्हणाले, हे कुठून तुम्ही आणलं, काही कळलं, कुठल्या पुस्तकात नाही म्हणाले. आम्ही एवढी पुस्तक वाचतो, हे करतो, याच्यात कुठे काही नाहीये. म्हणजे तुम्ही आणलं कुठून, वाचलं कुठून. पण म्हणलं आहे ते एवढं जबरदस्त आहे, म्हणजे आहे ते एवढं छान आहे म्हणा, पण हे कुठून आणलं असं त्यांना हे व्हायचं. तर याला स्फुरण म्हणतात. आम्ही त्यांना काय सांगणार. तेव्हा तिथले जे आमचे हेड होते, डायरेक्टर, म्हणजे त्या पूर्ण संस्थेचे, आम्ही तर त्या याचं डायरेक्टर होतो, MBA डायरेक्टर, ते पूर्ण संस्थेचे संचालक होते. ते पण म्हणले, ते पण नेहमी सांगायचे, असं मीटिंग असायची, सगळ्यांना क्रिटिसाइज करायचे. ते सगळ्या प्रोफेसरांना अगदी हजामत म्हणतात तसंच. आणि आमच्याकडे आल्यावर ते म्हणले, ओनली आष्टीकर कॅन टीच. ओनली आष्टीकर, आम्हाला मोठा आष्टीकर, हा माणूस एवढा कडक. आणि हा असं का म्हणतो, हे सद्गुरू, याला सद्गुरू कृपा म्हणतो. सद्गुरू कृपेची प्रचिती, आत्मश्रद्धा आणि सद्गुरू कृपा याचं हे महात्म्य आहे. आम्हाला लक्षात येतं हे आहे. आणि म्हणून आमच्या ठिकाणी हे ज्ञान स्फुरतं. याचं गुह्य म्हणजे काय, आमची आत्मश्रद्धा आणि आमच्यावर झालेली गुरुकृपा, सद्गुरू कृपा. अवधूत महाराजांनी आम्ही महाराजांच्याकडे रोज जायचो. आम्ही दोघे, आमचं लग्न महाराजांनी लावून दिलं आणि रोज आम्ही संध्याकाळी जायचो. एकदा संध्याकाळी गेलो तर महाराजांनी आमच्या हातात हरिपाठाचा हरिपाठाचे 5 संतांनी, ज्ञानेश्वर महाराज, एकनाथ महाराज, नामदेव महाराज, तुकाराम महाराज आणि निवृत्तीनाथ महाराज, या 5 संतांनी जे हरिपाठाचे अभंग लिहिले आहेत त्याच्यावर निरूपण महाराजांनी लिहिलं होतं. म्हणजे तो ग्रंथ म्हणजे या संपूर्ण परंपरेचं ज्ञान त्याच्यामध्ये आहे. आणि आता आपण सांगतो तेच आहे ना, हेच आपण जास्तीत जास्त हे करून सांगतो, सोपं करून सांगतो.
तेव्हा महाराजांनी आम्हाला ग्रंथ काढला आणि आम्हाला दिला. आणि महाराज म्हणले हा ग्रंथ घ्या. आम्हाला महाराज म्हणले किती हे द्यायचं याचं. नाही नाही म्हणले याचं काही नाही, हा आमच्याकडून प्रसाद आहे, हा तुम्हाला आम्ही प्रसाद देतोय म्हणले. आणि आमच्या मंडळीने सांगितलं याच्यात लिही म्हणाले. काय हे ते अवधूत स्वामी महाराज यांच्याकडून सप्रेम भेट असं लिही म्हणा. आणि मग तिने लिहिलं. आणि तो ग्रंथ अजूनही आमच्याकडे आहे, अगदी फाटलेल्या अवस्थेत एवढा तो जीर्ण झाला, अगदी जीर्ण झाला तो ग्रंथ. आणि म्हणून मग आम्ही त्याचं थोडस काय झेरॉक्स हे करून केलेलं होतं. तर महाराजांनी त्याच्यावर लिहिलं. आणि ते ती सद्गुरु कृपा, ते आता आम्हाला कळतं रे सद्गुरु कृपा म्हणजे काय. त्यांनी ती खूण दाखवली त्यावेळेला. ही सद्गुरु कृपा, प्रेमाची भेट, सद्गुरु कृपेची खूण म्हणून त्यांनी आम्हाला दिलं. आणि आता ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ते तो अनुभव आम्ही घेतो. म्हणजे काय अनुभव आहे, तर सद्गुरु कृपा म्हणजे काय. अरे शब्द शब्द ज्ञानेश्वर महाराजांचा. म्हणून सद्गुरु शिष्य परंपरेमध्ये अनुभवाचं ज्ञान आहे, अनुभवाचं प्रचितीचे. हे तो प्रचितीचे बोलणे म्हणा, काहीतरी बुद्धीने बोलणं असं नाही म्हणा. आणि म्हणून आम्ही बघितलं की या हरिपाठाच्या अभंगावर कोणी काही लिहिलंय का, तर कोणी काही लिहिलेलं नाही. कोणी काही लोकांनी पहिला देवाची द्वारी उभा क्षणभरी या अभंगावरच फक्त लिहिलं, त्याच्या पुढे ते गेलेच नाही म्हणा. तेव्हा सद्गुरु कृपेची खूण आहे म्हणा. आणि त्यांनी आम्हाला दिला. आणि त्याच्यावर अवधूत स्वामी महाराज यांच्याकडून सप्रेम भेट असं लिहायला पाहिजे. आणि दुसरी खूण काय सद्गुरु कृपेची, हा दुसरे म्हणजे आत्मश्रद्धा. सद्गुरु कृपा आणि आत्मश्रद्धा या शब्दाचा अर्थ काय हा आम्हाला अनुभवातून आला. सद्गुरु कृपेचा आम्ही सांगितलं. आता आत्मश्रद्धा म्हणजे काय, तर आत्मश्रद्धा म्हणजे आमच्या लग्नाच्या वेळेला महाराजांनी कोणी आमच्याकडे टोपी नव्हती आणि महाराज कोणीतरी आम्हाला टोपी द्यायला लागलं. तर महाराज म्हणले तुमची टोपी नाही घालणार तो. आणि परमानंद स्वामींना सांगितलं तुम्ही जा आणि घरून टोपी घेऊन या. आणि परमानंद स्वामींनी टोपी आणली. आणि मग महाराजांनी आमच्या डोक्यात ती टोपी घातली. आणि महाराज म्हणाले आम्हाला की म्हणले आमच्या ठिकाणचं ज्ञान तुमच्या डोक्यामध्ये जाणार असं सांगितलं. त्यावेळेला आम्हाला गंमत वाटली. आम्हाला वाटलं आपलं लग्न वगैरे आहे म्हणून महाराज काय कौतुक करतायत असं वाटलं. महाराजांचं ज्ञान कुठे आम्ही आमच्या डोक्यात कसं काय जाणार असं आम्हाला वाटलं. परंतु यालाच आत्मश्रद्धा. मग जेव्हा त्याची प्रचिती यायला लागली की अरे आपल्याकडे स्फूर्त, आता मागच्या आता कालचीच गोष्ट, भक्ती म्हणजे काय, भजन म्हणजे काय, भजन या शब्दाचा अर्थ आम्हाला एकदम स्फुरला. आणि आम्ही सांगितलं की अरे प्रत्येक घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे. म्हणजे प्रत्येक म्हणले जो हे कान आहेत, नाक आहेत, डोळे आहेत, हे सर्व अवयव आहेत ना, या सर्वांनी त्याच्यात पार्टिसिपेट व्हायचं आहे मला. या सर्वांकडून भजन घडतं म्हणा. डोळ्यांनी रूप बघितलं जातं, कानाने ज्ञान ऐकलं जातं, मनाने प्रेम केलं जातं, प्रेम घेतलं जातं, बुद्धीने ज्ञान बोध घेतला जातो. असं सर्वांगाने हे ज्ञान होतं. म्हणजे याला भजन असं म्हणतात. असं स्फुरून आलं आमच्याकडे. अरे नाही तर भजन म्हणजे काय, नाहीतर लोक तबला पेटी घेऊन असं भजन करत असतात. पण भजन याचा गूढ अर्थ काय आहे तो आमच्या ठिकाणी स्वसंवेद्य झाला. जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. तेव्हा आम्हाला एवढा आनंद झाला की सद्गुरु कृपेने आणि आत्मश्रद्धा पाहिजे, आत्मश्रद्धेने ही प्रगट होते. आणि आमच्या ठिकाणी अशी आत्मश्रद्धा निर्माण झाली आणि त्याने त्या सत्य ज्ञानाचं स्फुरण होऊ लागलं ना. तेव्हा हा प्रत्यक्ष अनुभव आहे. रचिले
ज्ञानदेवी रचिले विश्वासे ज्ञानदेवी. तेव्हा असं ज्ञानेश्वर महाराजांनी रचना केली. आणि काय म्हणतात, नित्य पाठ करी इंद्रायणी तेरी. नित्य पाठ करायचा याचा, इंद्रायणी तिरी, इंद्रायणी नदीच्या तीरावर जाऊन रोज पाठ करायचा. हा त्याचा सरळ अर्थ झाला. सरळ अर्थ आणि गूढ अर्थ हे दोन अर्थ असतात. म्हणजे ह्याच्या अनुभवाचा अर्थ काय आहे, सरळ अर्थ. लोक काय म्हणतील, नित्य पाठ करी इंद्रायणी तिरी, होय अधिकारी सर्वथा तो. जो इंद्रायणी नदीच्या काठी जाईल आणि त्या ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीच्या समोर याचा पाठ करेल, तो अधिकारी होईल. असा त्याचा सरळ अर्थ आहे. म्हणजे वरवरचा अर्थ आहे सरळ अर्थ, पण गूढ अर्थ वेगळा आहे. गूढ अर्थ, स्फुरलेला अर्थ वेगळा आहे, अनुभवाचा अर्थ वेगळा आहे. जो इंद्रायणी नदीच्या तीरावर बसून हरिनामाचा पाठ नित्यनेम करील, तो म्हणाले या भूलोकामध्ये आत्मज्ञान प्राप्ती करून स्वतःच पूर्ण कल्याण साधेल आणि जगाचे कल्याण करण्याच्या दृष्टीने अधिकारी होईल अधिकारी सर्वथा तो. पण हा सरळ अर्थ झाला. म्हणजे आता या ओळीचा गूढार्थ वेगळाच आहे. याचा सरळ अर्थ घेऊन जो कोणी इंद्रायणी नदीच्या तीरावर जाऊन बसेल आणि हरिपाठ म्हणत राहील, तर त्याला अनुभव येईल का? गूढार्थाचा अनुभव नाही ना, सरळ अर्थाचा अनुभव येईल. काहीच न करण्यापेक्षा चांगला आहे. आता आमचा अनुभव सांगतो. आमचे एक स्नेही नागपूरच्या एका मोठ्या कॉलेजचे प्रिन्सिपल होतो. आम्ही नागपूरला गेलो होतो तेव्हा किरणच्या वर आम्ही गेलो त्यांच्याकडे, कॉलेजमध्ये गेलो, त्यांच्या घरी गेलो. ते प्रिन्सिपल होते. तेव्हा मग काही दिवसांनी मी त्यांना फोन केला. मला वाटते आता 2 वर्षापूर्वी त्यांना फोन केला मी इकडनं. मध्ये बरेच वर्ष निघून गेले. तर ते म्हणाले मी आता रिटायर झालो म्हणून, आणि नागपूरचं घर विकून मी म्हणाले आता इंद्रायणी नदीच्या तीरावर घर विकत घेतलंय. इंद्रायणी नदीच्या तीरावर मी घर विकत घेतलंय. आणि तिथून ज्ञानेश्वर महाराजांची समाधी अगदी समोरच दिसते, म्हणजे जवळच आहे. तर ज्ञानेश्वर महाराजांचे ते भक्त आहेत. म्हणजे आमचे आणखी 2 मित्र आहेत, त्यांनी म्हणले कॉलेजचे, त्यांनी तिथे घर घेतलंय, काहीतरी आपला सोबत असावी म्हणून. तर म्हणले आम्ही तिथेच राहतो. आणि सर्व म्हणले आम्ही तिकडचं विकून टाकलं सगळं. सर्व माया तोडी, सर्व माया म्हणले तोडून टाकली आम्ही नागपूरची. आणि इंद्रायणी तटावर आम्ही ज्ञानेश्वर महाराजांची समाधी आहे तिथे आलो. तिथे दररोज आम्ही ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतो, हरिपाठ म्हणतो, ज्ञानेश्वरीचं वाचन करतो. असं सर्व आमचा हा रोजचा आहे कार्यक्रम आहे. तेव्हा हे चांगलं आहे. त्यांनी चांगली गोष्ट केली. मोह तोडता येत नाही, म्हणजे मोह तुटत नाही. त्यांनी सर्व नागपूरला असून सर्व मोह तोडून, सर्व माया तोडी ते तिथे आले. आता त्यांना सद्गुरूंची भेट नाही झाली, ही गोष्ट वेगळी. सद्गुरूंची भेट झाली असती तर मग त्यांचा आणखी पुढे प्रगती झाली असती. तेव्हा म्हणाले त्याचा गूढार्थ काय? तर म्हणले इंद्रायणी म्हणजे हा नरदेह. म्हणजे सर्वांनी इंद्रायणी ज्यांना शक्य आहे त्यांनी, आता त्यांना शक्य होतं ते इंद्रायणी नदीच्या तीरावर राहिले, सगळ्यांना शक्य नाही म्हणा. तेव्हा म्हणजे इंद्रायणी गूढार्थ काय? इंद्रायणी म्हणजे हा नरदेह. नरदेहाच्या ठिकाणी म्हणले इंद्रिय आहेत. याला इंद्रिय ग्राम असं म्हणतात. इंद्रियांचं गाव म्हणजे हा देह. तेव्हा या इंद्रियांच्या नरदेहाच्या काठावर, इंद्रायणी काठी म्हणजे काय? या नरदेहाच्या काठावर. आणि नरदेहाच्या काठावर म्हणजे काय? तर नरदेहातून बाहेर, जसं नदीतून बाहेर आल्यानंतर मनुष्य काठावर येतो ना, नदीतून जेव्हा तो बाहेर येतो तेव्हा तो काठावर येतो. तसं म्हणजे या नरदेहाच्या बाहेर जो येतो
मनुष्य या देह म्हणजे मी, म्हणजेच मी असं समजून बसलेला आहे आणि या देहासाठीच सगळं त्याचा खटाटोप चालू आहे. परंतु सद्गुरू सांगतात, अरे जरा बाहेर ये म्हणाले, या नरदेहाच्या बाहेर ये आणि म्हणाले या इंद्रियातून, या देहातून तू आपलं जे मन आहे, म्हणजे मनाच्या वृत्ती, निज वृत्ती काळी सर्व माया तोडी, असं मागच्या अभंगात आपण सांगितलं. याच्या पुढे सांगतात, अरे नरदेहाच्या काठावर ये, म्हणजे सर्व वृत्ती काढ आपल्या शरीरातून. हा देह आपला नाही, म्हणजे हा सद्गुरूंचा आहे, हा सद्गुरूच्या कार्यासाठी आहे. एवढं म्हटल्याबरोबर आपण नरदेहाच्या काठावर आलो म्हणा, सोपी युक्ती आहे म्हणाले. नरदेहाच्या काठावर कसं यायचं म्हणा, तर हा देह माझा नाही आहे, मग कोणाचा आहे, तर सद्गुरूंचा आहे, त्यांच्या कार्यासाठी म्हणून आहे. ते आलो आपण नरदेहाच्या काठावर आणि त्याच्यापासून दूर व्हायचं. निजवृत्ती म्हणजे मनाच्या इंद्रिय रूपी डोहातून मनाच्या वृत्तीला काढायचं. इंद्रिय रूपी डोह आहेत, म्हणजे नुसती इंद्रियाणी नदी नाही आहे, तर इंद्रिय रूपी डोह त्याच्यामध्ये बसलेले आहेत. खोल खोल डोह आहेत इंद्रिय रूपी. कान आहे, नाक आहे, डोळे आहेत, त्वचा आहे, हात आहे, पाय, असे 10 इंद्रिय आहेत, असे डोह आहेत खोल. आणि मनुष्य प्राणी त्या डोहामध्ये आपलं मनासकट जाऊन एकदम खोल तळाशी जाऊन बसलेला आहे. म्हणून ते सांगतात, निज वृत्ती काढी सर्व माया तोडी. काय, आणि या नरदेहाच्या काठावर ये, हे सद्गुरूंच्या कार्यामध्ये तू ये, म्हणजे तू नरदेहाच्या काठावर आला म्हणा. नाही तर तसं फार कठीण आहे. आणि इंद्रिय रूपी डोहातून बाहेर येणं कठीण आहे. सद्गुरूंच्या कार्यामध्ये सर्व इंद्रिय लाव म्हणा, आणि असं सर्व इंद्रियांमधून ते मन काढून सद्गुरूंच्या कार्यामध्ये तू ये, म्हणजे तू या इंद्रियापासून, मनापासून वेगळा होशील. आणि असा येऊन बस म्हणाला, म्हणजे सर्व इंद्रियांचा संयम साधेल. काय सांगितलं की असं इंद्रियाने कथित नदीच्या काठावर बसून सर्व इंद्रियांचा संयम कर. असं इंद्रियांचा संयम कर म्हणलं तर कधीच साधणार नाही. म्हणजे इंद्रिय एवढी चपळ आहेत म्हणजे, आणि मन एवढं चपळ आहे की इंद्रिय संसारात काही दिसलं की लगेच त्याच्या मागे असतात आणि मन त्याच्या मागे असतं. आणि म्हणून इंद्रियांचा संयम कधी साधेल तर सद्गुरूंच्या कार्यामध्ये येशील तेव्हाच म्हणाले, त्या इंद्रायणी नदीच्या काठावर येशील, म्हणजे नरदेहाच्या काठावर येशील. आणि ते जे इंद्रिय आहेत म्हणा, इंद्रिय रूपी डोह आहे, त्या इंद्रियांच्या डोहातून तू बाहेर येशील म्हणा. आणि मग तिथे काय करायचं, तर तिथे शांत इंद्रियाचा संयम करून म्हणले तिथे त्या सद्गुरूंनी दिलेल्या मंत्राचा पाठ करीत राहा. सद्गुरूंनी जो मंत्र दिलाय तो शांतपणे तिथे पाठ करत राहा, आणि यानेच तुझं आत्मकल्याण साध्य होणार आहे. आत्मकल्याणासाठी काय करायचं म्हणजे सोपी युक्ती आहे म्हणा, सद्गुरूंच्या कार्यात यायचं. नाही तर सद्गुरूच्या कार्यात तो येणार, घरीच बसेल आणि मंत्र म्हणत बसेल तर नाही होणार म्हणा. आधी इंद्रायणी नदीतून बाहेर ये, आधी इंद्रायणीच्या डोहातून बाहेर ये. तर तसं येणं कठीण आहे. कुठल्या हिमालयाच्या गुहेत जाऊन बसावं लागेल तरी नाही येणार म्हणा. म्हणून सद्गुरू कार्यात आहे. सद्गुरू कार्यात आल्याबरोबर तो इंद्रायणी सगळं तुझं संसार निघून जाईल. काही विषाद आहे संसार तुझ्या मनात येईल. आणि मग सर्व इंद्रियाचा संयम करून तुला जो सद्गुरूंनी मंत्र दिलेला आहे त्याचा शांतपणे असं पाठ करत बस, एकदम प्रेमाने सद्गुरूंची मूर्ती आपल्या हृदयात ठेवून असा तो त्या मंत्राचा जप करत राहा. आणि असा मंत्राचा जप करता 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 आनंदाने तुला म्हणले आत्मकल्याण साध्य होईल, असं आमचे महाराज सांगतात. असंच ज्ञानेश्वर महाराज सांगतात. तेव्हा आता दोन ओळीचा अर्थ आपण बघितला, त्याच्यावर आपलं प्रवचन झालं. आता पुढच्या ओळीवर आपण प्रवचन पुढच्या वेळेला करूया. श्री गुरुदेव दत्त.